हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. तर चला, आज आपण महाराष्ट्र TET आणि CTT दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जे काही आपले महाराष्ट्र TETचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मराठी अध्यापनशास्त्र विषयाचे हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघा, मराठी भाषेच्या अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता? ए. फक्त व्याकरण शिकवणे. बी. प्रभावी भाषिक कौशल्ये विकसित करणे. सी. पाठांतर करणे. डी. परीक्षा पास करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रभावी भाषिक कौशल्ये विकसित करणे. श्रवण हे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे? ए. ग्रहणात्मक. बी. अभिव्यक्ती. सी. लेखन. डी. वाचन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. ग्रहणात्मक. हा प्रश्न महाराष्ट्र TETच्या 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला आहे. विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते? ए. शब्दकोश. बी. नकाशा. सी. गणकयंत्र. डी. प्रयोगशाळा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शब्दकोश. भाषा शिक्षणात मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता? ए. शिक्षा करणे. बी. प्रगती जाणून घेणे. सी. गुण देणे. डी. वर्गीकरण करणे. बरोबर उत्तर आहे बी. प्रगती जाणून घेणे. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश असतो त्या विद्यार्थ्याची जी काही प्रगती झालेली आहे ती प्रगती जाणून घेणे. वाचन हे कोणते कौशल्य आहे? ए. ग्रहणात्मक. बी. अभिव्यक्ती. सी. मौखिक. डी. लेखन. भाषण हे ग्रहणात्मक कौशल्य आहे म्हणून पर्याय ए बरोबर उत्तर. भाषेची 4 मूलभूत कौशल्ये कोणती? फक्त पर्याय ऐका. श्रवण, भाषण, वाचन, लेखन. पर्याय ए हे बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी केंद्रित अध्यापनात शिक्षकाची भूमिका कोणती? ए. मार्गदर्शक. बी. हुकुमशहा. सी. परीक्षक. डी. निरीक्षक. बरोबर उत्तर पर्याय ए. मार्गदर्शक. भाषेचे सर्वात लहान अर्थपूर्ण एकक कोणते? ए. रूपीम. बी. वर्ण. सी. शब्द. डी. वाक्य. सर्वात लहान अर्थपूर्ण एकक हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रूपीम. हे लक्षात ठेवा, रूपीम हे भाषेचे सर्वात लहान अर्थपूर्ण एकक आहे. नाम हा कोणता शब्द प्रकार आहे? ए. विकारी. बी. अविकारी. सी. उभयान्वयी. डी. केवल प्रयोगी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. विकारी. समानार्थी शब्द म्हणजे काय? ए. समान अर्थ असलेले शब्द. बी. विरुद्ध अर्थाचे शब्द. सी. अनेक अर्थाचे शब्द. डी. ध्वनी समान शब्द. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. समान अर्थ असलेले शब्द. विद्यार्थी शब्द याचे योग्य उदाहरण कोणते? ए. दिवस रात्र. विरुद्धार्थी शब्द याचे योग्य उदाहरण कोणते? ए. दिवस रात्र. बी. जल पाणी. सी. राजा नृप. डी. ग्रह घर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. दिवस रात्र. जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पाणी हा जल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. राम शाळेत गेला या वाक्यातील कर्ता कोण आहे? पर्याय ए. राम. बी. शाळेत. सी. गेला. डी. शाळा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. राम. सुंदर हा कोणता विशेषण प्रकार आहे? ए. गुणवाचक. बी. संख्यावाचक. सी. सार्वनामिक. डी. प्रश्नार्थक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गुणवाचक. मी हे कोणते सर्वनाम आहे? ए. पुरुषवाचक. बी. दर्शक. सी. संबंधी. डी. प्रश्नार्थक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पुरुषवाचक. मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती? 16. भाषिक चुका सुधारण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? ए. सकारात्मक अभिप्राय. बी. शिक्षा. सी. दुर्लक्ष. डी. उपहास. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सकारात्मक अभिप्राय. वाचनपूर्व कृतीचा उद्देश काय? ए. उत्सुकता निर्माण करणे. बी. गृहपाठ देणे. सी. परीक्षा घेणे. डी. गुण देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. उत्सुकता निर्माण करणे. ऐकून समजून घेणे हे कोणते कौशल्य आहे? ए. श्रवण. बी. लेखन. सी. वाचन. डी. भाषण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. श्रवण. विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ए. सतत सराव. बी. शिक्षा. सी. पाठांतर. डी. परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सतत सराव. पुस्तक हा कोणता शब्द प्रकार आहे? ए. नाम. बी. क्रियापद. सी. विशेषण. डी. क्रियाविशेषण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. नाम. धावणे हा कोणता शब्द प्रकार आहे? ए. क्रियापद. बी. नाम. सी. सर्वनाम. डी. विशेषण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. क्रियापद.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? ए. मुक्तलेखन, बी. फक्त पाठांतर, सी. शिक्षा, डी. नक्कल. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मुक्तलेखन. भाषेच्या अध्यापनात सर्वाधिक महत्त्व कशाला दिले जाते? ए. संवाद कौशल्य, बी. पाठांतर, सी. शिक्षा, डी. गुण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. संवाद कौशल्य. भाषेचे अध्यापन प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवावा हे बरोबर उत्तर आहे. संज्ञापन पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? ए. प्रभावी संवाद साधणे, बी. पाठांतर करणे, सी. गृहपाठ देणे, डी. परीक्षा देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. प्रभावी संवाद साधणे. विद्यार्थ्यांच्या भाषिक चुका कशा दुरुस्त कराव्यात? ए. सकारात्मक पद्धतीने, बी. रागवून, सी. शिक्षा करून, डी. दुर्लक्ष करून. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सकारात्मक पद्धतीने. उपसर्ग म्हणजे काय? ए. शब्दाच्या सुरुवातीला येणारा घटक, बी. शब्दाच्या शेवटी येणारा घटक, सी. वाक्याचा भाग, डी. क्रियापदाचा प्रकार. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शब्दाच्या सुरुवातीला येणारा घटक. प्रत्यय कुठे जोडला जातो? ए. शब्दाच्या शेवटी, बी. शब्दाच्या सुरुवातीला, सी. वाक्याच्या मध्यभागी, डी. परिच्छेदाच्या शेवटी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शब्दाच्या शेवटी. आनंद या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ए. आनंद, बी. आनंदी, सी. आनंदाने, डी. आनंदित. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. आनंद. तो वेगाने धावतो या वाक्यात वेगाने हे कोणते अवयव आहे? बरोबर उत्तर आहे एक क्रियाविशेषण अवयव. विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचन आहे विद्यार्थ्या. आई हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? आई हा शब्द उभयलिंगी या लिंगाचा आहे. भाषा अध्यापनात प्रकल्प पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? तर बरोबर उत्तर आहे कृतीतून शिक्षण हा प्रकल्प पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी काय उपयोगी पडते? ए. नियमित वाचन, बी. फक्त लेखन, सी. फक्त परीक्षा, डी. फक्त गृहपाठ. बरोबर उत्तर पर्याय नियमित वाचन. शब्दकोशाचा उपयोग कशासाठी होतो? ए. शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी, बी. गणित सोडवण्यासाठी, सी. चित्र काढण्यासाठी, डी. विज्ञान शिकण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी. परी या शब्दाचे अनेक वचन काय आहे? परी या शब्दाचे अनेक वचन आहे पर्या. वाचनालय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? वाचनालय हा जो शब्द आहे तो सामासिक शब्द आहे. पर्याय ए बरोबर उत्तर आहे. भाषा अध्यापनात कोणते साधन सर्वाधिक प्रभावी आहे? भाषा अध्यापनात भाषांचा प्रयोग व संवाद हे साधन सर्वाधिक प्रभावी आहे. सुंदर या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय ए. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय ए जल. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे मुलगी. खेळणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? खेळणे हा शब्द क्रियापद या प्रकारचा आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? निबंध लेखन. कविता शिकवताना सर्वप्रथम काय करावे? आदर्श वाचन करावे. भाषा हे कोणते साधन आहे? संवादाचे. विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? प्रश्नोत्तर पद्धत वापरावी. व्याकरण शिकविण्याचा मुख्य उद्देश कोणता? तर भाषेचा शुद्ध वापर. आणि भाषा शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तर सतत वापर व सराव. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.